12वी अर्थशास्त्र प्रश्नपेढी प्रश्न दुसरा संकल्पना ओळखून त्या स्पष्ट करा याच्याशी बोर्ड परीक्षेच्या स्वरूपानुसार माहिती पाहणार आहोत। यामध्ये नंबर 1, मालाने तिच्या परिसरातील 25 कुटुंबाकडील उत्पन्न आणि खर्चाची माहिती गोळा केली। ही उदाहरणातील संकल्पना आहे वैयक्तिक घटक अभ्यास। तर वैयक्तिक घटक अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो। ही संकल्पना ओळखण्यासाठी 1 गुण आहे आणि स्पष्टीकरण करण्यासाठी 1 गुण आहे। मालाने तिच्या परिसरातील 25 कुटुंबाकडील उत्पन्न आणि खर्चाची माहिती गोळा केली। प्रत्येक कुटुंबाच्या उत्पन्नाची आणि खर्चाची माहिती जमा करणे हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा विषय आहे। सूक्ष्म अर्थशास्त्रात अशा वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो। तर वैयक्तिक घटकामध्ये 25 कुटुंबाचे व्यक्तिगत माहिती मिळवलेली आहे, म्हणून वैयक्तिक घटकाचा अभ्यास, म्हणून याला आपण स्लायसिंग मेथड किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र, पार्शल म्हणजे अर्थव्यवस्थेचा एखादा भाग वेगळा करून त्याचा सूक्ष्म आणि सखोल व तपशीलवार अभ्यास केला जात असतो। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही, तर अर्थव्यवस्थेचे जे वेगवेगळे घटक आहेत त्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या एका घटकाचा स्वतंत्ररित्या अभ्यास केला जात असतो। म्हणून या ठिकाणी ही संकल्पना जी आहे ती मायक्रो इकॉनॉमिक्समधली आहे, म्हणून याला आपण इंडिव्हिज्युअलिस्टिक व्यक्तिगत स्वरूपाचे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आहे, म्हणून त्याला आपण इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हणतो। एका कुटुंबाचा, एखाद्या उद्योगाचा, एखाद्या वस्तूच्या किमतीचा, एखाद्या वस्तूची मागणी, एखाद्या वस्तूचा पुरवठा, एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न, अशा एका घटकाचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जात असतो। म्हणून एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न किंवा एखाद्या व्यक्तीचा खर्च, अशा 25 कुटुंबाची जी माहिती आहे ती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या संदर्भात असल्यामुळे ही संकल्पना आहे ती वैयक्तिक घटक अभ्यास किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातली आहे। त्याच्यानंतर नंबर 2, रमेशने 2019 ते 2020 या आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, एकूण खर्च व एकूण बचत यांचे विश्लेषण केले। तर ही संकल्पना जी आहे ती समग्र घटकांचा अभ्यास, म्हणजे ही संकल्पना जी आहे ती मॅक्रो इकॉनॉमिक्समधली आहे, समग्र लक्षी, त्याला आपण ॲग्रिगेटिव्ह असं म्हणत असतो। म्हणून समग्र घटकाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो। स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे। एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत पातळी, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढउतार, व्यवसायातील चढउतार इत्यादी स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकाचा अभ्यास करते। म्हणून या ठिकाणी आर्थिक वर्ष जे आहे 19-20 या आर्थिक वर्षामध्ये आता 1 एप्रिल ते 31 मार्च, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या आर्थिक वर्षामध्ये 12 महिन्यामध्ये अर्थव्यवस्थेच्या एकूण गुंतवणूक, म्हणून या ठिकाणी ॲग्रिगेटिव्ह स्टडी केली जाते, समग्र एकूण, म्हणून एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार पातळी, एकूण खर्च, एकूण बचत, अशा समग्र घटकांचा अभ्यास केला जातो। एखाद्या व्यक्तीची नाही तर संपूर्ण देशातील व्यक्तींची बचत, एकूण देशातील गुंतवणूक, एकूण रोजगार पातळी, देशातला एकूण खर्च, अशा पद्धतीनं ॲग्रिगेटिव्ह स्वरूपाचा अभ्यास, समुच्चयात्मक स्वरूपाचा अभ्यास या ठिकाणी किंवा राशी पद्धतीचा अभ्यास याच्यामध्ये केला जात असतो। म्हणून मॅक्रो इकॉनॉमिक्स जे आहे किंवा स्थूल अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्र लक्षी अर्थशास्त्र अशा या नावाने ओळखलं जातं। म्हणून अशा स्वरूपाच्या संकल्पना ज्या आहेत किंवा टोटल कन्झम्पशन, टोटल इन्व्हेस्टमेंट, टोटल सेविंग, जनरल प्राइस लेवल, इंटरेस्ट लेवल, ह्या अशा किंवा GDP, GNP, अशा या सगळ्या घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो। म्हणून या ठिकाणी एकूण रोजगार, एकूण खर्च व एकूण बचत यांचे विश्लेषण हा जी संकल्पना आहे ती समग्र घटकाचा अभ्यास, राशी पद्धतीचा अभ्यास
मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जात असतो. नंबर 3, रोहनने लाकडाच्या तुकड्यापासून दागिन्याचा बॉक्स तयार केला. संकल्पना आहे रूप उपयोगिता. रूप उपयोगिता त्याला आपण नेचर युटिलिटी किंवा रूप उपयोगिता असं म्हणतो. कारण उत्पादन म्हणजे काय? उपयोगितेची निर्मिती आहे. लाकडापासून बॉक्स तयार केला म्हणजे काय केलं? त्याला आकार दिला, त्याचं रूप बदललं आणि त्याच्यात उपयोगितेची निर्मिती केली म्हणजेच उत्पादन केलं. म्हणून या ठिकाणी रोहनने लाकडाच्या तुकड्यामधून दागिन्याचा बॉक्स तयार केला. एखादा लाकडाचा तुकडा घेतला आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याला रूप आकार दिला आणि त्याच्यात उपयोगिता निर्माण केली. त्याला आपण रूप उपयोगिता म्हणतो. उदाहरणार्थ, जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात. रोहनने लाकडाच्या तुकड्याला आकार देऊन व स्वरूप बदलून त्या लाकडाच्या तुकड्यामधून दागिन्याचा बॉक्स तयार केला. हे रूप उपयोगितेचं उदाहरण आहे. किंवा कापडापासून शर्ट तयार करणे असेल किंवा मातीपासून मटके तयार करणे असेल, याला आपण रूप उपयोगिता असं म्हणत असतो. म्हणून या ठिकाणी रूप किंवा आकार बदलून उपयोगिता निर्माण केली जात असते. त्या लाकडाच्या तुकड्यात जेवढी उपयोगिता होती त्याच्यापेक्षा अधिक उपयोगिता त्या लाकडाला आकार दिल्यामुळे, त्याचा स्वरूप बदलल्यामुळे ते जास्त उपयोगिता वाटतं आपणाला. कापडापासून शर्ट तयार केल्यानंतर आपल्याला त्याच्यात जास्त उपयोगिता वाटते. कारण का? तर त्या कापडाला आपण आकार दिला, स्वरूप बदललं, म्हणून आकार उपयोगिता किंवा रूप उपयोगिता. त्याच्यानंतर नंबर 4, कविताने आपली भूक भागविण्यासाठी अतिरिक्त भाकरीचे सेवन केले. संकल्पना आहे सीमांत उपयोगिता, मार्जिनल युटिलिटी. एक जादा नग उपभोगल्यामुळे एकूण उपयोगितेत कितीने भर पडली ती बाब म्हणजे सीमांत उपयोगिता. एका एका घटकाची, एका एका नगाची खुली खुली उपयोगिता. म्हणून सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता होय. दुसऱ्या शब्दात सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर होय. कविताने आपली भूक भागविण्यासाठी अतिरिक्त भाकरीचे सेवन केले. म्हणजे सीमांत उपयोगिता किंवा मार्जिनल उपयोगिता, मार्जिनल युटिलिटी ही शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता असते किंवा एका एका खुल्या खुल्या नगापासून मिळणारी उपयोगिता असते. म्हणून एक जादा नग सेवन केल्यामुळे एकूण उपयोगितेत कितीने भर पडते ती बाब म्हणजे एकूण सीमांत उपयोगिता होय. त्याच्यानंतर नंबर 5, कौशिकने त्याच्या मासिक उपभोगासाठी 10 किलो गहू 40 रुपये प्रति किलो दराने विकत घेतले. तर या ठिकाणी संकल्पना आहे वैयक्तिक मागणी. त्याला आपण इंडिव्हिज्युअल डिमांड असं म्हणत असतो. स्पष्टीकरण आहे, एका उपभोक्त्याने विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे वैयक्तिक मागणी होय. कौशिकने 40 रुपये प्रति किलो दराने 10 किलो गहू महिन्याच्या सुरुवातीलाच खरेदी केले. म्हणून एखाद्या व्यक्तीची मागणी वेगवेगळ्या एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला एखाद्या विशिष्ट वस्तूचे उपभोक्ता किती नग खरेदी करतो ती त्याची वैयक्तिक मागणी किंवा इंडिव्हिज्युअल डिमांड असते. नंबर 6, आमनने आपल्या शिवणकामाच्या दुकानात शिवणकामाचे यंत्र आणि फर्निचर खरेदी केले. आता ही संकल्पना आहे पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी. एकाच वेळी 2 किंवा 2पेक्षा अधिक गोष्टींची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा आपली एखादी गरज भागत असते. त्याला आपण पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी असे म्हणतो. उदाहरणार्थ स्पष्टीकरण आहे, जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात आणि यालाच संयुक्त मागणी सुद्धा म्हणतात. पूरक मागणीलाच संयुक्त मागणी असे म्हणतात. विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा ती अस्तित्वात येते. आता आमनने आपल्या शिवणकामाच्या दुकानात शिवणकामाचे यंत्र आणि फर्निचर खरेदी केले. कारण कपडे अडकवण्यासाठी असेल, कपडे ठेवण्यासाठी असेल, मशीन ठेवण्यासाठी असेल तर निवळ मशीन घेऊन चालणार नाही शिवण यंत्र, तर त्याच्याबरोबर फर्निचर त्या ठिकाणी मांडावं लागेल तरच त्याला परिपूर्णता येईल आणि एक विशिष्ट व्यवसाय आपला शिवणकामाचा व्यवस्थित चालू शकेल. म्हणून निवळ यंत्र घेऊन उपयोगाचं नाही, तर यंत्र बसवण्यासाठी आणि त्या ठिकाणी कपडे लटकावण्यासाठी असेल किंवा कपडे ठेवण्यासाठी असेल
तर त्या ठिकाणी फर्निचरसुद्धा गरज असते. म्हणून याला पण यंत्राबरोबर त्यांनी फर्निचरही खरेदी केलेलं आहे, म्हणून त्याला पण पूरक मागणी, कॉम्प्लिमेंटरी डिमांड और कॉम्पोजिट डिमांड असं देखील आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर नंबर 7, दुधाची किंमत 10% वाढली तर किरणच्या दुधाच्या मागणीत बदल झाला नाही. आता ह्या बाबी ज्या आहेत त्या आवश्यक बाबीमध्ये येतं. दूध असेल, भाजीपाला असेल, परंतु या ठिकाणी दुधाची किंमत वाढली म्हणून मागणी घटलेली नाही. याला आपण संपूर्ण अलौकिक मागणी किंवा परफेक्ट इनइलॅस्टिक डिमांड असं म्हणत असतो. आणि या ठिकाणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 असते. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, तेव्हा त्याला संपूर्ण अलौकिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणत असतो. आणि अशा स्वरूपाचा मागणी वक्र हा OY अक्षाला समांतर किंवा OX अक्षाला लंब असतो. त्याच्यानंतर नंबर 8, अमूल कॅफेन चहाची मागणी 5% वाढली कारण कॉफीच्या किमतीत 10% वाढ झाली. बघा आता कॉफी आणि चहा हे पर्यायी वस्तू आहेत, त्याला पण क्रॉस इलॅस्टिसिटी किंवा तिरकस लवचिकता किंवा छेदक लवचिकतेमध्ये येत असतं. हे क्रॉस इलॅस्टिसिटी किंवा छेदक लवचिकता. किमतीत बदल कशाचा झाला आहे? कॉफीच्या 10% वाढ झाली आणि त्याच्यामुळे चहाच्या किमतीत काही बदल न होता चहाची मागणी 5% वाढली. म्हणजे या ठिकाणी धनात्मक स्वरूपाचा किंवा पॉझिटिव्ह संबंध आहे. या ठिकाणी कॉफीच्या किमतीत 10% वाढ झाली तर चहाची मागणी 5% वाढली. म्हणजे हे एकमेकाला पर्यायी आहेत, सबस्टिट्यूट आहेत. म्हणून कॉफीच्या किमती वाढल्या की लोक कॉफीला पर्याय असणाऱ्या वस्तूकडे वळतात, चहाकडे मागणी करतात. चहाच्या किमतीत काही बदल झालेला नाही, फक्त चहाच्या पर्यायी जे आहे कॉफीच्या किमतीत 10% वाढ झालेली आहे. म्हणून याला आपण क्रॉस इलॅस्टिसिटी किंवा छेदक लवचिकता असं म्हणतो. छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल होय. कॉफीच्या किमतीत 10% वाढ झाल्यामुळे कॉफीला पर्याय असणारा चहा तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त झाला, म्हणून त्याची मागणी 5% वाढलेली आहे. नंबर 9, अमर दररोज 300 रुपये या भावाने 50 डझन आंब्याची विक्री करतो. संकल्पना आहे वैयक्तिक पुरवठा किंवा इंडिव्हिज्युअल सप्लाय. बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नग संख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असे म्हणतात. म्हणून किंमत आणि पुरवठा याच्यामध्ये कसा समसंबंध असतो किंवा धनात्मक संबंध असतो. किंमत वाढली की पुरवठा वाढत असतो. म्हणून बाजारात साठ्यातूनच पुरवठा केला जात असल्यामुळे पुरवठा हा प्रवाह आहे तर साठा हा स्टॉक आहे. म्हणून साठ्यातून बाहेर पडणारा पुरवठा हा किमतीच्या इंजिनावर अवलंबून आहे. किंमत वाढली की पुरवठा वाढतो, साठ्यातून पुरवठा बाहेर जास्त होतो. म्हणून विहिरीतलं पाणी हे साठा असेल तर बाहेर मोटारीच्या सहाय्याने बाहेर पाणी फेकतो त्याला पण पुरवठा म्हणतो. तसं बाजारातील किमती जर वाढल्या तर साठ्यातून पुरवठा अधिक होतो, किमती कमी झाल्या की पुरवठा कमी होतो. म्हणून या ठिकाणी विक्रीसाठी उत्पादक किती नग विकायला तयार आहे, पुरवठादार, त्याच्यावरून पुरवठा अवलंबून असतो. म्हणून साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे, सोर्स आहे. पुरवठा कशातून केला जातो? साठ्यातून केला जातो. त्याच्यात नंबर 10, आजयच्या कापड आणि लोणच्याच्या उत्पादक युनिटमध्ये एकूण 5,000 मशीनसाठी, त्याच्यानंतर 1,00,000 भाड्यासाठी व 2,00,000 कामगारांच्या वेतनासाठी खर्च झाला. आता ही संकल्पना जी आहे ती खर्चाची संकल्पना आहे. एकूण खर्च स्पष्टीकरण आहे संयोजकाने वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकावर केलेला खर्च म्हणजेच एकूण खर्च होय. आता एकूण खर्च किती झाला आहे? मशीनवर 5,000 झाला आहे, भाड्यासाठी 1,00,000 दिले, 2,00,000 कामगारांच्या वेतनासाठी खर्च झाला. अशा पद्धतीनं एकूण खर्च झाला. उत्पादनाच्या विविध पातळ्यावर केला जाणारा एकूण खर्च, एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज केल्यास एकूण खर्च मिळतो. एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च प्लस एकूण बदलता खर्च, त्याला आपण टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतो. स्थिर खर्च स्थिर घटकावर केला जाणारा खर्च. आता स्थिर खर्च कोणता आहे? जमीन आहे किंवा यंत्रे आहेत. उत्पादन चालू नसलं तरी त्या काळात त्यांच्यावर केला जाणारा खर्च, जसं जमिनीचं भाडं द्यावं लागतं,
यंत्राची झीज जी आहे किंवा यंत्र दुरुस्तीसाठी किंवा यंत्राची देखभाल करण्यासाठी ठेवलेली माणसं यांच्यावर होणारा खर्च असेल, तर याच्यासाठी होणारा खर्च हा स्थिर खर्च आहे. तर बदलता खर्च बदलत्या घटकावर केला जाणारा खर्च, व्हेरिएबल कॉस्ट म्हणतो आपण त्याला, टोटल व्हेरिएबल कॉस्ट. हा खर्च उत्पादनाच्या प्रमाणात बदलला जातो. उदाहरणार्थ श्रम, कच्चा माल, ऊर्जा, इंधन इत्यादी. उत्पादन वाढवायचं म्हटलं की कामगार वाढवली पाहिजेत, कच्चा माल वाढवला पाहिजे, एनर्जी जास्त लागते, इंधन जास्त लागते, आणि म्हणून हा उत्पादनाच्या पातळीवर अवलंबून असतो. तर फिक्स्ड कॉस्ट हा उत्पादन चालू असेल किंवा नसेल तो ठराविक खर्च तुम्हाला करावाच लागतो. म्हणून टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट. या ठिकाणी 3,05,000 रुपये जे आहेत ते टोटल फिक्स्ड कॉस्ट बघा, 1,00,000 अधिक 5,000 अधिक टोटल व्हेरिएबल कॉस्ट 2,00,000 रुपये. तर अशा पद्धतीनं एकूण टोटल कॉस्ट झालेला आहे 3,05,000 रुपये. नंबर 11, अनूप हेअर ऑइलला जवळचा पर्याय नाही. आता जवळचा पर्याय नसलेली संकल्पना कोणती आहे? मक्तेदारी, मोनोपोली. स्पष्टीकरण: मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. जिल्हा झालेला आहे चुकून, हे जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. जिल्हा हे चूक आहे, जिला प्रिंट मिस्टेक झालेला आहे, ते जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. म्हणून ज्या ठिकाणी एका उत्पादकाच्या उत्पादनाला पर्याय उपलब्ध नसतो त्याला आपण मक्तेदारी म्हणत असतो. नंबर 12, सूर्योदय कॉस्मेटिक कंपनी जाहिरात, रेडिओ आणि दूरदर्शनवर खर्च करते, तसेच मागणी वाढविण्यासाठी त्यांच्या शॅम्पू उत्पादनाचे विनामूल्य नमुने वितरित करते. ही संकल्पना आहे विक्री खर्च, सेलिंग कॉस्ट. कारण टोटल कॉस्ट कसा असतो? प्रोडक्शन कॉस्ट प्लस सेलिंग कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट असतो. आणि म्हणून या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच आढळतो. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय. जाहिरात, दूरदर्शन, आकाशवाणी, फलक जाहिराती, प्रदर्शन, खिडकी प्रदर्शन, मोफत भेटवस्तू, मोफत नमुना वस्तू इत्यादींचा समावेश विक्री खर्चात होत असतो. म्हणून वस्तूला मागणी वाढवण्यासाठी केला जाणारा खर्च हा विक्री खर्च असतो. नंबर 13, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने सूचीबद्ध कंपन्यांची समभागांची किंमत प्रतिबिंबित करण्यासाठी शेअर बाजारांचा निर्देशांक म्हणून सेन्सेक्स विकसित केला आहे. ही संकल्पना आहे सेन्सेक्स निर्देशांक. सेन्सेक्स निर्देशांकाला BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 30 असे म्हणतात, कारण अनेक कंपन्या आहेत परंतु त्या जास्तीत जास्त नफ्यात असणाऱ्या आणि ज्यांची भांडवल जास्त असणाऱ्या अशा 30 कंपन्यांचं ॲव्हरेज काढलं जातं त्यांच्या किंमत पातळीचं, आणि त्याच्यावरून ते BSE 30 असे म्हणतात. मुंबई शेअर बाजारातील आर्थिक दृष्टीने सक्षम असलेल्या 30 कंपन्यांच्या बाजार निर्देशांकाचा समावेश BSE 30 मध्ये होतो. आणि याच्यासाठी जे मूळ वर्ष जे आहे ते 1978-19 आहे. समजा 1978-19ला 100 रुपयाचा तुम्ही शेअर घेतला असेल आणि आज त्या 100 रुपयाच्या शेअरची किंमत जर 42,000 असेल तर किती टक्क्यांनी वाढला बघा तो निर्देशांक, किती प्राईस लेवल वाढली त्या निर्देशांकाची शेअर्सची. याच्यावरून आपणाला हे लक्षात येतं. आणि ह्याचं बेस शेअर जे आहे ते मूळ वर्ष 1978-19 आहे. BSEचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केट 30 कंपन्यांच्या शेअरच्या किमतीची सरासरी असते त्या ठिकाणी. त्याच्यात वाढ झाली तर वाढ झाली म्हणून येतं, किंवा घट झाली तर घट झाली, किंवा सेन्सेक्स घसरला असं आपण म्हणत असतो. नंबर 14, 2015 ते 20 या कालावधीत महाराष्ट्रातील कच्च्या कापसाच्या उत्पादनात होणारे बदल मोजण्यासाठी कृषी संशोधन संस्थेने निर्देशांक क्रमांक तयार केला. ही संकल्पना आहे संख्यात्मक निर्देशांक, त्याला आपण क्वांटिटेटिव्ह इंडेक्स असं म्हणत असतो. स्पष्टीकरण आहे संख्यात्मक निर्देशांकाला प्रमाणबद्ध निर्देशांक असेही म्हणतात. अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक परिमाणातील बदल मोजते. उदाहरणार्थ कृषी उत्पादनाच्या परिमाणात काही कालावधीत झालेले बदल, म्हणजे उत्पादनाच्या झालेल्या परिमाणातील बदल मोजण्यासाठी संख्यात्मक निर्देशांकाचा उपयोग केला जात असतो. नंबर 15, मनीषने त्याच्या
कपड्याच्या कारखान्यात रेडीमेड शर्ट तयार करण्यासाठी 100 मीटर सुती कापड विकत घेतले. संकल्पना आहे मध्यम वस्तू. कारण हे 100 मीटर कापड कशासाठी घेतलेत? अंतिम वस्तू तयार करण्यासाठी ही मध्यम वस्तू म्हणून त्याचा वापर केला जातो. म्हणून स्पष्टीकरण आहे, अंतिम वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत मध्यम वस्तूचा वापर करतात. म्हणजेच अंतिम वस्तूच्या मूल्यात मध्यम वस्तूच्या मूल्याचा समावेश केला जात असतो. म्हणजे जेव्हा त्या कपड्यापासून शर्ट्स तयार केले जातील तेव्हा त्या शर्टची किंमत जी आहे ती अशा पद्धतीने ठेवली जाईल की त्या किमतीमध्ये त्या कापडाची सुद्धा किंमत समाविष्ट असते. नंबर 16, सरला या सेवानिवृत्त शिक्षिकेला शासनाकडून दरमहा रुपये 20,000 पेन्शन मिळते. संकल्पना आहे ट्रान्सफर अर्निंग किंवा हस्तांतरित उत्पन्न. स्पष्टीकरण, दुसऱ्या व्यक्तीने किंवा संस्थेने केलेला खर्च हा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाचे उत्पादक कार्य न करता उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत असेल तर असे उत्पन्न म्हणजे हस्तांतरित उत्पन्न होय किंवा ट्रान्सफर अर्निंग होय. आणि अशा ट्रान्सफर अर्निंगचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. नंबर 17, प्रकाशने लेखावर्ष 2018-19 दरम्यान 62,000 रुपये आयकर भरला. इन्कम टॅक्स ही संकल्पना आहे प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स. स्पष्टीकरण, प्रत्यक्ष कर म्हणजे असे कर जे सरकारद्वारे व्यक्तीच्या उत्पन्न, संपत्ती आणि मालमत्तेवर आकारले जातात. अर्थात ज्या व्यक्तीवर सरकारने कर आकारणी केली आहे त्याच व्यक्तीला करांचा भरणा करावा लागतो. प्रत्यक्ष कर हे अन्य व्यक्तीवर ढकलता येत नाहीत. त्यामुळे करभार आणि कराघात एकाच व्यक्तीला सहन करावा लागतो. संपत्ती कर, वैयक्तिक उत्पन्न कर ही प्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत. वरील उदाहरणात प्रकाशने वर्ष 18-19 दरम्यान 62,000 रुपये आयकर भरला हे प्रत्यक्ष कराचे उदाहरण आहे. म्हणून या ठिकाणी करभार आणि कराघात बघा, करभार बर्डन ऑफ टॅक्स अँड इन्सिडन्स ऑफ टॅक्स. बघा, विक्री कर आपण दुसऱ्यावर ढकलू शकतो. आपण विकत असलेल्या वस्तूच्या किमतीमध्ये तो टॅक्स ॲड करतो, विक्री कर वगैरे. परंतु उत्पन्न कर ज्या व्यक्तीवर बसवलेला आहे त्या व्यक्तीच्या खिशातूनच भरला जात असतो, तो दुसऱ्यावर ढकलता येत नाही. परंतु विक्री कर जो आहे किंवा अप्रत्यक्ष कर जो आहे तो दुसऱ्यावर ट्रान्सफर करता येतो, शिफ्टिंग करता येतो. शिफ्टिंग ऑफ टॅक्स आहे इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये. परंतु डायरेक्ट टॅक्सेसमध्ये शिफ्टिंग ऑफ टॅक्स नसतं. त्याच्यात बर्डन ऑफ टॅक्स अँड इन्सिडन्स ऑफ टॅक्स हा त्याच व्यक्तीवर असतो. समजा माझ्या उत्पन्नावर मला कर भरायचा आहे तर मी दुसऱ्याकडून वसूल करू शकत नाही ते. परंतु एखाद्या व्यापाऱ्याला जर टॅक्स बसवला तर व्यापारी विकत असलेल्या वस्तूच्या किमतीत तेवढी रक्कम ॲड करतो आणि तो पुढच्या व्यक्तीला विकतो, ग्राहकाला. आणि तो अशा पद्धतीनं लोकांकडून जमा करून तो टॅक्स गव्हर्नमेंटला भरतो. अशा पद्धतीनं तो कराघात जो आहे, इन्सिडन्स जरी व्यापाऱ्यावर होत असला तर भार प्रत्यक्ष ग्राहकावर पडतो. परंतु इन्कम टॅक्समध्ये कराचा इन्सिडन्स आणि बर्डन हा त्याच प्रत्यक्ष कर भरणाऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नावर, संपत्ती आणि मालमत्तेतूनच भरावा लागत असतो. अशा पद्धतीने प्रत्यक्ष कर हा करभार आणि कराघात एकाच व्यक्तीला सहन करावा लागतो. त्याच्यानंतर नंबर 18, रिझर्व्ह बँक केंद्र सरकार व राज्य सरकारचे बॉन्ड्स, सिक्युरिटीज इत्यादी वस्तू विकून कर्ज उभारण्यास मदत करते. ही संकल्पना आहे सरकारचे बँक म्हणून कार्य. स्पष्टीकरण, सरकारला कर्जाची आवश्यकता भासल्यास मध्यवर्ती बँक दीर्घ मुदतीची कर्जे मिळवून देण्याच्या कामी मदत करते. शासनाने विक्रीस काढलेल्या रोख्यांच्या विक्रीची हमी घेऊन किंवा स्वतः ते रोखे विकत घेऊन मध्यवर्ती बँक शासनाला अप्रत्यक्ष रीतीने दीर्घ मुदतीची कर्ज देते. मध्यवर्ती बँक शासनासाठी कर्ज रोख्यांची विक्री करून कर्जाची व्यवस्था करते. नंबर 19, EVM बँक आपल्या ग्राहकांना डीमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा प्रदान करते. ही संकल्पना आहे व्यापारी बँकेची सहाय्यक कार्य. डीमॅट अकाउंट आपल्याला शेअर मार्केटमध्ये जर खरेदी विक्री करायची असेल शेअरची तर आपल्याला डीमॅट खाते काढावे लागते. डिमटेरियलायझेशन आपण म्हणतो त्याला, डीमॅट. स्पष्टीकरण आहे व्यापारी बँका निधी हस्तांतरण, ग्राहकांच्या वतीने रकमा जमा करणे, ग्राहकांच्या वतीने प्रासंगिक देणी देणे, परकीय चलन सुरक्षित ठेव कप्पा, डीमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करतात. म्हणून अशा प्रकारे डीमॅट सुविधा किंवा इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सुविधा प्रदान करणे हे व्यापारी बँकेचे सहाय्यक कार्य आहेत. त्याच्यानंतर नंबर 20,
केरळची के ज्वेलर्स कंपनीचा शेअर्सद्वारे 100 कोटी रुपये वाढवण्याचा मानस आहे. आता दीर्घ मुदतीचं जर एका आपल्या कारखान्याचा जर विस्तार करायचा असेल तर आपल्याला दीर्घ मुदतीची कर्जे घ्यावी लागत असतात किंवा भांडवल जमा करावं लागत असतं. अशा पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये भांडवल गुंतवून किंवा शेअर विकून भांडवल बाजारामध्ये कॅपिटल मार्केटमध्ये आपल्याला हे भांडवल जमा करता येतं. 1000 कोटी रुपये आपण 1000 कोटी एका विशिष्ट रकमेचे आपण शेअर्स तयार केले आणि ते जर बाजारात विकले त्याला आपण IPO किंवा प्राथमिक स्वरूपाचे प्रायोरिटीज ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक स्वरूपाचे शेअर्स जे आहेत त्यांची विक्री करत असतो. आणि कंपनी भांडवल बाजारात 1000 कोटी रुपयाचे शेअर्स विक्रीस काढते व दीर्घकालीन निधी उभा करते. इनिशिएटिव्ह अशा स्वरूपाचे ते शेअर्स असतात. म्हणजे ते शेअर्स डायरेक्ट कंपनीकडे ते भांडवल जात असतं आणि नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये म्हणजे दुय्यम स्वरूपाचे जे शेअर्स असतात ते पुन्हा बाजारपेठेत एक्सचेंजसाठी येतात, एक्सचेंज लिस्टमध्ये येतात आणि पुन्हा मग दुय्यम स्वरूपाचे जे रोखे असतात त्याची खरेदी विक्री, कर्ज रोखे जे आहेत किंवा जे शेअर्स आहेत ते विक्रीसाठी येत असतात. म्हणून प्राथमिक स्वरूपाचे शेअर्स जे आहेत अशा स्वरूपाने 1000 कोटी रुपयाचे विशिष्ट रकमेचे शेअर्स तयार केले जातात कंपनीकडून आणि ते बाजारात विक्रीसाठी आणले जातात आणि वेगवेगळ्या व्यक्ती किंवा वेगवेगळ्या कंपन्या ते खरेदी करतात. तेव्हा ते पैसे डायरेक्ट कंपनीकडे जात असतात. मध्ये बाजार नसतो, त्याचा खुला बाजार नसतो अशा पद्धतीने. तर प्रत्यक्ष कंपनी आणि प्रत्यक्ष घेणारा व्यक्ती या दोघांमध्येच हा व्यवहार होत असतो. म्हणून अशा पद्धतीने दीर्घ मुदतीचे कर्ज किंवा दीर्घ मुदतीचा निधी उभा करण्यासाठी शेअर्सची विक्री करून आपल्या कारखान्याचा विस्तार किंवा मालमत्ता वाढवण्यासाठी दीर्घ मुदतीची गुंतवणूक याच्यातून केली जाऊ शकते. नंबर 21, तामिळनाडूने पंजाब व उत्तर प्रदेशातून गहू खरेदी केला. संकल्पना आहे अंतर्गत व्यापार, वस्तूची आवक. राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तूंची व सेवांची खरेदी, आवक व विक्री, जावक म्हणजे अंतर्गत व्यापार होय. म्हणून हा तामिळनाडू, पंजाब व उत्तर प्रदेश हा देशात झालेला हा व्यापार आहे. एका घटक राज्यातून दुसऱ्या घटक राज्यात आहे. त्याला आपण इंटरनल ट्रेड असं म्हणत असतो. त्याच्यानंतर नंबर 22, महाराष्ट्रातील हापूस आंबे आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात. संकल्पना आहे निर्यात व्यापार. स्पष्टीकरण, एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार. महाराष्ट्रातून हापूस आंबे आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात. याचा अर्थ भारतातून आंतरराष्ट्रीय बाजारात हापूस आंबे विकले जातात. म्हणजे एका देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशाच्या सीमेमध्ये जेव्हा एंट्री केली जाते एखाद्या वस्तूची तेव्हा तो इंटरनॅशनल व्यापार असतो आणि इंटरनॅशनल व्यापारामध्ये एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट अशा दोन्ही बाबीचा समावेश होतो. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातून हापूस आंबे आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात. हा भारतातला माल जो आहे तो विदेशी मार्केटमध्ये गेलेला आहे. त्याला आपण फॉरेन ट्रेड किंवा इंटरनॅशनल ट्रेड असं म्हणत असतो आणि त्याच्यामध्ये एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट याचा समावेश होतो. अशा पद्धतीने आपण संकल्पना ओळखून स्पष्टीकरण करा. या संदर्भात प्रश्नपेढीमधील दिलेल्या प्रश्नांची सविस्तर चर्चा केलेली आहे. आज एवढेच.